नागपुरातल्या या आरोपीनं बाप लेकीच्या नात्यालाच काळीमा फासलाय। 72 वर्षांच्या सावत्र बापानं दत्तक घेतलेल्या 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला। 16 वर्षांच्या मुलीबरोबर अन्सारी 8 वर्षांपासून दुष्कृत्य करत होता। अखेर नराधम बापाचा जाच असह्य झाला आणि मैत्रिणींना सांगून संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं। धक्कादायक बाब म्हणजे आरोपी डॉक्टर मकसूद हसन अन्सारी हा नेरी या प्रतिष्ठित संशोधन संस्थेचा सेवानिवृत्त शास्त्रज्ञ आहे। आरोपी 72 वर्षाचा असून तो त्यांचा वडीलच आहे, परंतु त्याने त्या मुली दत्तक घेतलेल्या आहेत। कलम 376 IPC आणि पोस्को ऍक्ट लहान मुलांचा जो कायदा नवीन आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। अन्सारीनं 11 आणि 6 वर्षांच्या मुलींवरही अत्याचार केले। आता तिन्ही मुली बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आल्यात। त्या पीडित मुली आहेत, त्या पीडित मुली बालकल्याण समितीच्या आदेशाने बालगृहामध्ये आहेत आणि त्यांचं व्यवस्थित तज्ञाच्या माध्यमातून समुपदेशन सुरू आहेत। त्यांना काउन्सिलिंग सुरू आहे। सध्या त्या थोड्या घाबरलेल्या आहेत, पण त्यांना त्यांचं पूर्ण समुपदेशन होत आहे। दत्तक घेतलेल्या मुलींबाबत योग्य कागदपत्रही पोलिसांना सापडलेली नाही, त्यामुळे संशय आणखी बळावलाय। ही जी मुलं त्यांनी घेतली असेल ते अवैधरित्या अडॉप्शन घेतली असेल, इलिगल अडॉप्शन असं आपल्याला म्हणता येईल, कारण नियमामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या माणसाला अडॉप्शन मध्ये मुलं देता येत नाही। पोलिसांच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं, कुठून मुली आणल्या गेल्यात, कशा अडॉप्ट केल्यात आणि कशा, प्रथमदर्शनी हे इलिगल अडॉप्शन आहेत असं लक्षात येत आहे। अन्सारीची दुसरी पत्नीही त्याला सोडून गेली आहे, त्यामुळे जीवे मारण्याची धमकी देऊन अन्सारीनं तिन्ही मुलींना सावध केलं। मात्र त्याचा पापाचा घडा भरेपर्यंत कोवळ्या मुलींना नरक यातना सहन कराव्या लागल्या, ज्याची भरपाई कधीच होणार नाही। रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर।